इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. मी इन्स्पेक्टर चौधरींशी बोलून घेतो, घेऊन जायला. चला चल. रोहित जिवंत आहे या गोष्टीची खबर आपण भाऊला जाऊन देऊया. आपण आधी सांगून टाकूया. हा, भाऊला वाटेल की तुला समजतंय ना मी काय म्हणतोय. पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन का? त्याची काय गरज आहे भाऊ? अरे कमिशनर साहेबांशी बोललं पाहिजे सूर्या. त्यांना सांगायला पाहिजे की तुला फोन आला होता, कदाचित या फोनवरून त्याला रोहितला शोधायला पोलिसांना मदत होईल. मी हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतो. ठीक आहे, हरकत नाही. जर हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं असेल तर मग कावेरी हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. तू माझ्यासोबत चालायला हवंस. न्यूज इतकी इम्पॉर्टंट आहे की मी तुझी वाट बघू नाही शकले. कुठपर्यंत पोहोचलायस तू? मी तर अजून घरीच आहे. सूर्या, लँडलाईन नंबर ट्रेस केलाय मी. काय? मेघना, हे तुम्ही खूप मोठे खुशखबरी दिली. हे समजा की तुम्ही आमच्या साऱ्या अडचणी सोडवल्या एकाच झटक्यामध्ये. तुम्ही तर माझी खूप मोठी अडचण सोडवली आहे मेघना. हे समजा की माझ्या आणि स्नेहाच्या गळ्याला फाशीच्या फंद्यापासून वाचवलंय तुम्ही. तुम्ही आमची खरी मैत्रीण आहात मेघना. मी लगेच तुम्हाला पिकअप करायला येतोय. नाही सूर्या, मला पिकअप करायची गरज नाहीये. मी तुझ्या बरोबर नाही येऊ शकणार. का? तो एरिया रॉनीचा आहे आणि रॉनी बरोबर माझी जुनी दुश्मनी आहे. शिवाय माझी दुश्मनी तुझ्या मार्गात काटा नको बनायला, ह्यामुळे बोलते मी. ठीक आहे, मला समजलं. ओके, बाय. काय झालं सूर्या? स्नेहा, रोहितचा पत्ता मिळालाय. काय? हो. आपण वाचलो स्नेहा, आपण वाचलो. इथे तर कुणीही नाहीये. रोहित, रोहित, कोणी आहे इथे? रोहित, कुठे आहेस तू? रोहित बेटा, हे बघ, जिथे कुठे आहेस तिथून माझ्या समोर ये. मला घाबरायची गरज नाहीये, मी तर तुझा काका आहे, सूर्या. बेटा, कुठे आहेस तू? हे बघ, काय की तू मला घाबरू नकोस. तो जो तुझा ऍक्सिडेंट झाला होता तो त्याच्या मागे मी नव्हतो. तो खरं तर माझा डुप्लिकेट होता. कोणी दुसऱ्यानेच तुला मारण्याचा प्रयत्न केला होता, माझी गाडी चोरून. तू एकदा माझ्या समोर ये ना, मग मी तुला सारं समजावतो. हे बघ बेटा, वी आर अ फॅमिली.
हा? रोहित, रोहित, तू ऐकतोयस? इथे तर कोणीही नाहीये. फोन, माझा फोन कुठे आहे? नंबर तर हाच आहे. बहुतेक काहीतरी गडबड आहे. रोहित, कोण आहे इथे? कोण आहे इथे? कोण आहे इथे? हिम्मत असेल तर समोर ये, समोर ये, समोर ये, नाहीतर गोळी चालवेन, मारून टाकेन. कोण आहे? समोर ये. मला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. बहुतेक हे काही प्लॅनिंग आहे. बहुतेक माझा कोणीतरी फोटो काढते. मला इथून निघावं लागेल. मला इथून निघावं लागेल. सूर्या काका, तुम्ही तर स्वतः इतकं मोठं जाळं रचलत, मग तुम्ही असे माझ्या पसरलेल्या जाळ्यात कसे अडकलात? याचा अर्थ हा आहे की माझा संशय एकदम बरोबर होता. परंतु प्रश्न हा उठतो की का म्हणून? का म्हणून? का म्हणून काकांनी हे सर्व केलं? ह्या पातळीपर्यंत का म्हणून गेले ते? कुठे असं तर नाही की ती कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सर्व करत होते? मला हे कोडं सोडवायचंय कोणत्याही परिस्थितीत. या खेळाशी जोडलेल्या प्रत्येक मोहऱ्याला मला उघडं पाडायचंय, भले काही होऊ दे. मग त्या मोहऱ्यांना कायद्याच्या कचाट्यातून कोणी नाही वाचू शकणार. कोणी सुद्धा नाही. चला माझ्यासोबत. सूर्या रोहित बाबत माहिती मिळवायला गेलाय, पण इतका वेळ झाला, ना त्याचा फोन आला ना त्याची काही खबर. जर रोहित त्याला भेटला असता तर सूर्याने ही खुशखबर मला नक्की दिली असती. सूर्या कोणत्या नव्या अडचणीत फसला तर नाही ना? मला खूप भीती वाटते. कुठे असेल तो? हे काय वाईट साईड बोलतोयस तू? बहुतेक ना तुला आणि स्नेहाला माझ्यावर वारंवार संशय घेण्याचा अटॅक येत असतो. तुम्ही दोघं वेडे झाला आहात. मरण आमच्या डोळ्यांच्या समोर नाचतंय. मोठमोठ्यांचं लक्ष उडवतं मरण, आणि तू म्हणतेस हा वेडेपणा आहे. तरीही मला तुझ्याकडून अशा वागण्याची आशा नव्हती. काम झालं तर तुझं तर रंगच बदलले. जर तुझ्या मदतीने माझा प्रॉब्लेम दूर झाला असता तर मेघना, मी तुला माझ्या डोक्यावर बसवलं असतं. परंतु तू ते काम केलंय जे दुश्मनही नाही करत. अच्छा, असं काय केलंय मी? रोहितचा पत्ता सांगून गुन्हा केला? रोहितचा पत्ता मला नाही सांगितला, तर त्या रोहितला माझा पत्ता सांगितला. तुला माहितीये मी किती मोठ्या अडचणीत फसता फसता वाचलोय तिथे. मोठी अडचण? मला काही समजलं नाही. तुला तिथे रोहित नाही सापडला? रोहित तर नाही सापडला मला तिथे, पण कोणी दुसरा सापडला मला तिथे. जो पत्ता तू मला दिला होतास ना, मी जेव्हा त्या पत्त्यावर गेलो तेव्हा माहित नाही कुठून कुठून कॅमेऱ्याचे फ्लॅशेस असे चारही बाजूने माझ्यावर पडू लागले.
काही लोक लपून माझे फोटोग्राफ्स काढण्याचा प्रयत्न करत होते. मेघना, कुठे पाठवलं होतास तू मला? माझा जीव वाचवून मी पळून आलो आहे. असं कसं होऊ शकतं? माझ्या बाजूने कोणता धोका किंवा फरार नाहीये. तर मग कोणाची हरकत आहे? सांग मला, कोणी केलं असेल हे? रोहित जवळ एवढी तल्लक बुद्धी नाहीये की तो मला या प्रकारे फसवू शकेल. तुला समजत नाहीये सूर्या. मला तर इथे साफ साफ एका मोठ्या षडयंत्राचा सापळा दिसून येतोय. मला तर वाटतंय सूर्या, त्या षडयंत्राचा फासा पूर्णपणे तुझ्या मानेभोवती अडकला गेलाय. समजून घे. हे बघ मेघना, हे बघ मेघना, माझ्या हाताला घाम येतोय. मी खरं सांगतोय, मला या आधी जीवनामध्ये कधीही असं वाटलं नाहीये. मी तुला सांगू नाही शकत की मी किती नर्वस फील करतोय. हो, हे बघ, असं आहे काय की यावेळेस आपण एका चक्रव्यूहामध्ये पडलो आहोत. चारही बाजूने आपल्याला घेरलेलं आहे. एकतर मरण आपली वाट बघतंय किंवा जीव वाचवण्याचे आपल्याकडे फक्त 2 रस्ते आहेत. मरणाचा फास तर आपल्या गळ्यामध्ये पोहोचलेला आहे, परंतु जीवन तू आम्हाला देऊ शकतेस, तू आम्हाला मदत करू शकतेस, ही गोष्ट आम्ही जाणतोय मेघना. आम्ही जाणतो. तू सांग, चल तू सांग, आम्ही काय करू? आम्ही तेच करू. लवकर सांग. प्लॅन लक्षात आला? गुड, व्हेरी गुड. आणि तसे याशिवाय आता आमच्याकडे अजून काही मार्ग नाहीये. अगदी बरोबर बोललीस तू. हो, मग तुम्ही तुमच्या तयारीला लागा. शिवाय मी माझ्या तयारीला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, वेल डन. मी भरपूर खुश आहे. सर्व काही अगदी नीट झालंय. तुम्ही तुमची ड्युटी अगदी नीट निभावली आहे. मॅडम, हे सर्व तुमच्या गायडन्सचा परिणाम आहे. शिवाय तुमच्या इंटेलिजन्सवर तर साऱ्या देशाला गर्व आहे. तेव्हाच तर प्रेसिडेंट अवॉर्डसाठी तुमचं नाव नॉमिनेट झालंय. मग मॅम, आता आम्हाला सांगा की पुढच्या ऑर्डर्स आमच्यासाठी काय आहेत? वेल, ऑर्डर नाही काढू शकत. ॲक्च्युली ड्युटीवर नाहीये मी. पण हो, ॲडवाईस जरूर करेन मी. ओके मॅम, आता पुढचा सल्ला काय आमच्यासाठी? सर्वात आधी तर आपल्या मिशनमध्ये जे लोक सामील होते ना, सर्वांना शुभेच्छा द्या. शिवाय हो, नेक्स्ट अटेम्प्टसाठी सर्वांना अलर्ट करून ठेवा. आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही. समजलं तुम्हाला? ओके मॅम, आय विल डू दॅट. थँक्यू. ओके. अशा व्यक्तीच्या शोधात होते जी ह्या शहरात नवीन असेल. शिवाय तिला ह्या शहरातली कोणतीही व्यक्ती ओळखत नसेल. ज्या व्यक्तीमध्ये प्रत्येक गुन्हा करण्याची कुवत असेल. सलीमने तुझं नाव सुचवलं होतं. तुला पाहून वाटतंय की माझा शोध पूर्ण होत आहे. खरंय, रुस्तम नाव आहे माझं. बोलण्यावर नाही, करण्यावर विश्वास ठेवतो मी.
कमिटमेंट एकदा का केली की मी धोका नाही देत आणि किमतीबरोबर समझोता नाही करत. नो प्रॉब्लेम. कमिटमेंट माझी आणि किंमत तुझी. परंतु काम खूप मुश्किल आहे. मुश्किल आणि नामुमकिन या अशा फालतू शब्दांमुळे चिडचिड होते माझी मेम साहेब. माझा एकच उसूल आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा गुड बाय करा. सलाम मेम साहेब. थांब रुस्तम. सलीमने तुझं नाव रेकमेंड केलं आहे, त्यामुळे तुझ्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सलीमने तुझ्या बाबत सर्व काही सांगितलं होतं. सलीमने सांगितलं होतं की मोठमोठ्या बिझनेसमॅनच्या किडनॅपिंग मध्ये तुझाच हात होता. तो फक्त टाइमपास होता मेम साहेब. अशी छोटी मोठी कामं साइड बिझनेसवर चालतात. आपण तर आपलं काम सांगा. जिवंत उचलायचं आहे तुला एका व्यक्तीला. कोण आहे तो? रुस्तम, ती आहे या शहराची कलेक्टर. कलेक्टर किंवा मिनिस्टर माझ्यासाठी सगळे एक समान आहेत. आपलं काम होऊन जाईल. तुझी जराशी ही चूक खूप मोठ्या अडचणीत टाकू शकते. त्यामुळे तुला सावधान राहावं लागेल. हा घे तुझा ऍडव्हान्स. आणि हा आहे फोटो. ही तर बाई मेम साहेब. एका चिचुंदरीला पकडायला सांगून तुम्ही माझा इन्सल्ट करताय. हे काम कोणा आयऱ्या गॅऱ्याकडनं करून घ्या. हे घ्या तुमचे पैसे. ही कोणी चिचुंदरी नाहीये रुस्तम. ही ती बाई आहे जिने मोठमोठ्यांचे दात घशात घातले आहेत. असं आहे मेम साहेब. मग आपलं काम होऊन जाईल. मी खूप लवकर तुम्हाला खुश खबर देईन मॅडम. मग आपलं काम होऊन जाईल. मी खूप लवकर तुम्हाला खुश खबर देईन मॅडम. सलाम मेम साहेब. खूप तडपवलंयस तू रितिका. खूप तडपले मी. आता ती वेळ आली आहे. तुझ्या कर्माचा हिशोब होईल. तू बघून घे. मेघनाचा हा वार फुकट नाही जाणार. स्नेहा, मी मेघनाच्या डोळ्यांमध्ये जुनी दुश्मनी आग ओकताना पाहिलंय. अशी दुश्मनीची रितिका आणि रोहितला चाळून राख करून टाकेल. सूर्या, विचार आणि सत्यामध्ये खूप फरक आहे. ती पण तर आपल्यासारखी रितिकाला संपवण्यासाठी उभी होती, पण परिणाम काय झाला? 0. आज रोहित प्रमाणे रितिका ही जिवंत आहे. मला आता ह्या प्लॅनिंगचा ना खूप राग येऊ लागलाय. याचा अर्थ हा आहे की तुझा मेघनाच्या टॅलेंटवर तेव्हा विश्वास बसेल जेव्हा रितिका आणि रोहितच्या मरणाची खबर येईल. तू काळजी नको करूस. वाट नाही बघावी लागणार तुला. सूर्या, तुला काय म्हणायचंय? म्हणजे हे की आज मी जे मेघनाच्या डोळ्यांमध्ये जे तेवर पाहिले, मी खरं सांगतोय, ते तेवर बघून तर 1 मिनिट मला सुद्धा शॉक लागला. पण तिरस्कार. समज की साक्षात 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 कालिका रूप दिसत होती ती मेघना. भगवंत करो आणि तिचं रूप अजून भडकून जाऊ दे. हे रितिका रोहित आहेत ना,
माझ्या जीवनात जंजाळ बनलेत. यांच्यापासून एकदा का सुटले की मग भाऊजींना ना कोणत्याही दिवशी झोपेच्या गोळ्या देऊन नेहमीसाठी झोपवून टाकेन. नाही नाही नाही, असं नको करूस. तू तुझ्यावर तुझ्या दिराच्या हत्येचं पाप नको चढवूस. फॉर दॅट मी आहे ना. सूर्या आहे. आता मला वाटतंय की मला माझ्या हातांनीच भाऊला संपवावं लागेल. हां, मी तुला सांगितलं होतं ना की हे आता युद्ध नाही, आता हे महायुद्ध आहे. मला वाटतंय की मला भाऊच्या रक्ताने माझे हात रंगवावे लागतील. आता या लढाईला मग आर पारीची लढाई बनवावं लागेल, भले काही होऊ दे. आता मी वाट बघतोय मेघनाच्या वार करण्याची. शक्तीने केला गेलेला वार. रितिका हा वार तर झेलू नाही शकणार. मला वाटतंय की रितिकाच्या मरणाची खबर यावी, जी माझ्या कानांमध्ये मधासारखी घोळेल. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचा